तीसरा तीसरा दक्ष से बात करेंगे 11 से वागीसर हरिग्राम टीम देखिए बात करेंगे और उसके साथ है यंगस्टर देखिए बात करेंगे नारपोली। दोनों टीमों के बीच में अगला मैच रहेगा, दोनों को तैयार रहना होगा। यहाँ से किरोली का आ जाए तो सबसे पहले देखिए यहाँ से महेश पाटिल अच्छे हमारे दोस्त है और वो टीम देखिए वहाँ से विलम्ब कर रही है। यहाँ से बड़ा देखिए यहाँ से एक ये टीम देखते हैं, यहाँ से नर्मद से क्रिकेट क्लब देखते हैं, लेकिन यहाँ से देखिए गाँव देवी किरोली सी देखिए मजा आएगा। देखिए टैलेंट देखिए छुपना नहीं चाहिए, टैलेंट हर गांव में देखिए दिखते हैं, 2 से 3 टीम दिखते हैं। यहाँ से हर किसी को मौका जरूरत है, ये अच्छी बात है, लेकिन मेहनत करो। टीम कोई भी जीते गांव का नाम होता है। नवनाथ है, हाँ मिचेल स्टार्क देखिए जिस गेंदबाज का नाम मैंने जोड़ा था, नवनाथ गायकर देखिए यहाँ से बात करेंगे। बहुत बढ़िया देखिए मुकाबला का मैच लेते हुए यहाँ से कमाल की गेंदबाजी, कमाल का ओवर देखिए यहाँ से गणेश पारवे देखिए अभी देखिए यहाँ से वाकड़ी नाइट देखिए अभी भी बाइकर मैन बने थे, मुझे लगता है करियर का चौथा या पांचवा बाइक था। बहुत अच्छा देखिए यहाँ से एक मेहनती इंसान है। यहाँ से क्या वाले के देखिए पूरी देखिए समर्थक वहां पर मैच का मजा ले रहे हैं। यहाँ से हमारे कंचन दादा पालकर देखिए सबसे पहले एक स्कोर और ऊपर सरपंच, लेकिन उसके साथ साथ देखिए बात करेंगे माजी सरपंच है शशिकांत दादा गायकर देखिए बात करेंगे, राज दादा गायकर, विलास दादा गायकर, तुलसीराम से डांगरकर, चंद्रकांत दादा पालकर से कैलाश दादा घोने, आदित्य दादा घोने देखिए बात करेंगे, मच्छिंद्र दादा माले देखिए यहाँ पर बड़ी देखिए यहाँ पर नीलेश दादा गायकर, परशुराम पालकर, सब जनार्दन गायकर से देखिए बहुत बड़ा लिस्ट देखिए पहुंचा यहाँ पर। और उसके साथ साथ देखिए पूरी गांव, और दूसरी तरफ देखिए बात करेंगे किरोली के देखिए हमारे कैलाश दादा गायकर लीचे निश्चित रूप से, और लेजेंड देखिए उनके खिलाड़ी क्या इस वक्त मैच को देख रहे होंगे। देखिए बहुत सारे देखिए टीम ऐसे रहते हैं जहाँ देखिए नितलिश टीम जब खेल रहा था गांव से देखिए मैच को देखा जा रहा था। अच्छा देखिए अरविंद सेठ चौधरी पूरी देखिए उनकी कालरों से लीचे मैच का एंजॉय लिए, और मुकाबला देखिए हाई वोल्टेज बना था, आखिरी समय तक आया था। ये बात करते हैं यहाँ पर क्रिकेट में देखिए ओ ये चलिए स्ट्रेट ड्राइव किया यहाँ पर से लॉन्ग ऑफ चूक होता हुआ यहाँ से पहला रन दूसरे के लिए भागते हुए और दूसरा रन भी देखिए यहाँ से कंप्लीट करते हुए यहाँ से भाई 2 के साथ टीम का स्कोर 5 रनों तक पहुंचता हुआ यहाँ से। क्या बढ़िया देखिए यहाँ से गांव दबे किरोली से देखिए बात करेंगे रमेश तरे देखिए आप देख सकते हो गली पोजीशन पर। आदित्य तरे देखिए गुम हो गए आईपीएल में, लेकिन रमेश तरे अपने बेटे के साथ फाइट कर रहे हैं। बेटा भी इस उम्र में देखिए अच्छा गेंदबाजी कर रहे हैं। वेदांत तरे, लेकिन सर रमेश तरे देखिए फिटनेस बहुत बढ़िया है। यहाँ से फिटनेस काफी कुछ मायना रखता है। संकेत गायकर देखिए क्या बहुत अच्छा देखिए मजेदार गेंदबाज बल्लेबाज, ग्लेन मैक्सवेल के जैसे याद दिलाती है उनकी बैटिंग से। और कैलाश दादा गायकर देखिए बात करेंगे बहुत क्रिकेट की चाहत उनके अंदर इतनी समाई हुई है। और जहां पर पहला ओवर देखिए ठीक ठाक निकलता हुआ चलेंगे डीजे सागर के पास, क्योंकि टीम का स्कोर देखिए बात करेंगे 6 पर 0 विकेट। गेंदबाजी में आते हुए क्या ओवर निकल गया भाई यहाँ से, कमाल का ओवर। नवनाथ गायकर देखिए उसके बाद सागर पाटिल, ओ तो लेफ्ट हैंड गेंदबाज का देखिए इस्तेमाल करते हुए यहाँ से क्या बढ़िया देखिए यहाँ से एंगल बनाकर यहाँ पर गेंद को डालते हुए
और इनपाउंड टीम देखिए क्या वाले टीम बात करेंगे यहां से। गेंद को देखिए रोका, यहां पर डायरेक्ट हिट हो, नजदीकी मामला हो सकता था। फील्डिंग देखिए अच्छा, तारीफ करना चाहेंगे यहाँ पर बहुत सारे देखिए नए खिलाड़ी हैं। बादल भी हैं इस टीम में, अनुभव है बादल के पास। लेकिन इस वक्त देखिए जो केवाली की जोड़ी देखिए बात करेंगे, जय और बिरू की जोड़ी, लेकिन अभी तक इन्हें शांत रखा गया है। संजय माली, गणेश पारवे, संजय माली देखिए बात करेंगे यहां से। ये जोड़ी देखिए सफल जोड़ी है, थोड़ा कम भलाई क्रिकेट खेले इस सीजन में। आगे निकले थे, कदमों का बहुत बढ़िया देखिए इस्तेमाल किए थे, चहल करनी कर रहे थे। लेफ्ट हैंड गेंदबाज के सामने लेफ्ट हैंड बैटर देखिए आसान भी रहता है, उतना कठिन भी रहता है। आपने अंतर्राष्ट्रीय में देखिए होगा सबसे ज्यादा लेफ्ट हैंड बल्लेबाज को परेशान किया था कोई साउथ अफ्रीका का कप्तान को, वो थे जहीर खान। मैच से पहले जहीर खान कह देते थे मेरा विकेट मेरा शिकार रहा। ग्रेम स्मिथ देखिए बात करेंगे, खोद कर निकाला यहां से। मिड ऑन को देखिए चीरा यहां पर, और स्कोर देखिए जाकर पहुंचा 9 रन। बड़ा हिट नहीं दे रहे यहां से, कितना नियंत्रण गेंदबाजी हो रहा है। और जब 5 ओवर का मैच रहता है ना दोस्तों, अब पिछला मैच आपने देखा होगा उतना बड़ा स्कोर नहीं, एक बार 50 के ऊपर पहुंच गए तो गेंदबाजी से आप दबाव डाल सकते हो। हाँ, लेन को लगातार आगे रख रहे हैं, कोई रूम कोई मौका हो, डायरेक्ट हिट होता तो फिर संजय माली देखिए यहां से, इनके लिए ताली नहीं बजती थी भाई। लेकिन रन देखिए यहां से 10 रन बनाए, और क्या कसी हुई गेंदबाजी हो रहा है यहां से। कहते ना तेरा बिंदिया उड़ा कर ले गए मैंने निंदिया। तैयार गेंदबाज है सागर प्रेषक पार रहा। यहां पर देखिए संजय माली, ये पहले से ही तड़प रहे थे लेकिन मुझे लगता है बच गए। अंपायर सहमत है यहां से। 2 ओवर देखिए कमाल का ओवर रह गया भाई यहां से, जहां 12 गेंद डाल दिए, केवल 10 रन खर्च किए हैं। अच्छा गेंदबाजी यहाँ पर किरोली टीम, लेकिन जो ये जो फील्डिंग का जो थोड़ा समय ले रहे हैं ना, वो थोड़ा समय बचाइए। टाइमिंग लगाया गया आपने देखिए 9 मिनट का समय ले लिए हैं, लेकिन आगे आपको 20 मिनट में कंप्लीट करना है, नहीं तो फिर एक अतिरिक्त फील्डर से अंदर लेना पड़ेगा। चर्चा कीजिए, चर्चा जरूरी है लेकिन थोड़ा समय कम खर्चा कीजिए। डीजे महागुरु सर देखिए, क्राउड देखिए, दर्शक देखिए अभी भी जागे हुए हैं। लगभग देखिए हम 1:30 के करीब रात के। इसके बाद भी देखिए 2 मैच खेला जाना है और थोड़ा निराश रहेंगे यहाँ से। केवाले के देखिए काफ़ी तादाद से यहाँ पर समर्थक आए हुए हैं, और भाई वीर सब शंभू रहबान 11 देखिए केवाली इस नाम से, और गाँव देवी किरोली टीम है। और देखिए जब 2 टीमें एक दूसरे के खिलाफ कम मैचेस खेलते हैं ना, फिर नज़ारा दूर से ही रहेगा। लेकिन गणेश पारवे देखिए इस सीजन के देखिए लेट से आया बाइक, लेकिन आप देखते हैं क्या उस बाइक का गियर बदलेंगे। गियर नहीं बदले भाई, सीधा विकेट यहाँ पर। नवनाथ गायकर देखिए उन्हें वापस बुलाया गया था यहाँ पर। गणेश पारवे यहाँ से निराश होते हुए ये चेहरा बयां कर रहा है, टीम कितना संकट में है। सर एकनाथ माली सर ने भी सोचा नहीं होगा कि जो गाना मैं निकाल रहा हूं मेरे टीम के खिलाफ ये गाना बजेगा। ये दोस्तों क्रिकेट होती है, और उन्होंने ये नहीं सोच के गाए थे कि हमारी टीम के लिए, पूरी क्रिकेटर के लिए, पूरी टीम के लिए। लेकिन आज देखिए वहीं से केवाले से देखिए, आज महाराष्ट्र के देखिए बात करेंगे। मैं बड़ा उनका फैन हूँ, जिसे कहते ना मैं हाय रे जबरा तेरा फैन हो गया। हर रूप में देखिए उन्हें देखते हैं हम कवाली में। अभी भी देखिए आवाज की जादूगर है, और एज के हिसाब से वही एनर्जी, वही जोश है, वही जज्बा, वही जुनून है।
अब नए बैटर आए, लंबे कद के हैं। उमेश माली यहाँ पर आए, कहते हैं ना एक्शन एक्शन की जरूरत है। अगर रन जोड़ना है तो फिर सिचुएशन के हिसाब से एक्शन पर रिएक्शन। और अब तक गेंदबाज दिखाते हुए यहां से नवनाथ गायकर उच्च कोटि के गेंदबाज हैं, बहुत बढ़िया। देखिए उमंग नरवेश्वर क्रिकेट क्लब किरोली के लिए भी अच्छा क्रिकेट खेलते हैं और अपने सी टीम के लिए भी बढ़िया क्रिकेट यहां से, बहुत बढ़िया। देखिए यहां से, और इस टीम में देखिए बहुत सारे देखिए युवा हैं और इसके साथ अनुभव एक्सपीरियंस है। और पहले देखिए यहाँ पर टॉस जीते, गेंदबाजी चुने, जड़ में देखिए यहाँ से कोई मौका नहीं दे रहे, रूम नहीं दे रहे हैं। और फील्डिंग भी देखिए बहुत बढ़िया बैलेंस रखे यहाँ से। वेदांत देखिए बात करेंगे, वेदांत तरे देखिए, जो रमेश तरे की हमने बात की, उनके पिताश्री के नाम से देखिए टी शर्ट हम देख सकते हैं। कैलाश वार से देखिए बात करेंगे जनार्दन से रामा तरे, और उनकी देखिए बात करेंगे सुपुत्र रमेश तरे खेल रहे हैं और उनके सुपुत्र वेदांत भी खेल रहे हैं। महागुरु सर देखिए आदित्य तरे गायब हो गए आईपीएल में, लेकिन रमेश तरे देखिए अपने पिताजी के नाम और उसके साथ साउथ अफ्रीका टेस्ट कोड। कौन कहता है भाई साउथ अफ्रीका के फैंस नहीं है भाई, एवी डिविलियर्स जहां पैदा हुआ है, भला ही वो टीम ने आईसीसी का इवेंट जीता नहीं है, लेकिन 360 अगर क्रिकेट में नाम मिला है ना, वो एवी डिविलियर्स ने दिलाया है। और भारत में सबसे ज्यादा अगर किसी के फैन है तो वो एवी डिविलियर्स के फैन है। हर टीम का देखिए हर खिलाड़ी का कुछ ना कुछ रोल रहता है। भला ही वर्ल्ड कप के देखिए खिताब आईसीसी के जीते नहीं है। बालराम पाटिल साहब मुझे लगता है मैच के आखिरी गेंद तक ये नहीं सोएंगे, जिम्मेदारी जवाबदारी को पहले से भी निभाना जानते हैं, पहले से भी नहीं होता है। इसलिए कहते हैं ना, बुजुर्गों का घर पे रहना, हर चीजों में रहना बहुत जरूरी रहता है। उनकी नजरें ध्यान आखिरी समय तक रहता है। 13 पर एक विकेट गवाए हैं, लेकिन अब रन छोड़ना होगा भाई, थोड़ा सा सर में कफन बांधना होगा। देखिए अब आवाज आ रही है मार, लेकिन यहाँ पर ड्राइव तो किए हैं फील्डर। देखिए नहीं, देखिए खिलाड़ी रहते फील्डिंग का देखिए स्टैंडर्ड बढ़ जाता है। अच्छा फील्डिंग है, मिलिंद पाटिल देखिए वहां पर थे यहाँ से, और उनका गेंद से मिलिंद भी अच्छा हुआ यहाँ से। कहते ना, किसी को हराने के लिए अपने आप से जितना जरूरी है। आप ये सोचोगे कि हमें सामने वाले को कैसे हराना है, फिर वो आप कमजोर पड़ सकते हो। अपने आप से कैसा जीतना है, अपने आप को बेहतर बनाइए, अपने आप को मैच जीतने का विनर बनाइए, फिर जाकर आप और बेहतर खूबसूरत बन सकते हो। अच्छा गेंद है, स्लोअर गेंद देखिए, नकल गेंद था यहाँ से। कंचन दादा पालकर देखिए हम देख सकते हैं पूरा एंजॉय मैच का लेते हुए, पूरे देखिएगा लंबे होंगे टीम को सपोर्ट करने के लिए यहाँ पर मौजूद हैं। लेकिन ओवर कंप्लीट हुआ यहाँ से। मैच में देखिए अभी तक बात करेंगे बांध कर रखे हैं, लेकिन स्कोर की बात करेंगे। स्कोर देखिए यहाँ से 15 रन, लेकिन आने वाला देखिए ओवर देखते हैं क्या कुछ बयां करेगा अंपायर। गाड़ी का लाइट, चलिए सामने देखिए कोई गाड़ी का लाइट ऑन है। चलिए अगला मैच देखिए विनर विनर है, और खास करके देखिए बात करेंगे यंगस्टर नारपुली टीम अच्छा क्रिकेट खेले, और उनके सामने देखिए त्रिशा दक्ष 11 से वागीश्वर हरिग्राम टीम है। मजा रहेगा यहाँ पर, नो डाउट। उड़ान तो भरना है, चाहे जितना बार खेलना पड़े, सपनों को अगर पूरा करना है, चाहे क्यों ना खुद से लढना पडे। तर दुसऱ्या फेरीतली पहिली मॅच इथे केलेला सामना खेळवला जाणार आहे। एका बाजूला यंगस्टार नारपोली विपक्ष त्रिशा दक्ष 11 वागेश्वर हरिग्राम, दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा। महागुरु देखिए 15 रन बनाए, लेकिन आखिरी 12 गेंद में अगर 30 रन भी जोड़ देना, 45 तक भी पहुंच जाए ना, 45, तो आप गेंदबाजी से मुश्किल डाल सकते। लेकिन देखते हैं ये आने वाला 12 गेंद नहीं भाई, मुझे लगता है पूरा गेंदबाजी की तैयारी के साथ ही आए हैं। सचिन कड़ू सर भी जानते हैं पूरी टूर्नामेंट जीतना है तो फिर गेंदबाजी अच्छी होनी चाहिए। कितना बढ़िया देखे, तेज तरह लाइन और लेंथ है।
और जो टीम देखिए अभी अभी देखिए खिताब जीता, ट्रॉफी जीता, बाइक जीता और नजदीक देखिए यहीं मैदान थोड़ा सा करीब है, लेकिन उस टीम को आपने अभी तक बांध कर रख लिया। कितना बढ़िया देखिए नियंत्रण, गेंदबाजी और फील्डिंग, कद बढ़ाते हुए यहां से। कितना सफलता भी उसी की तरफदार होती है, मेहनत जिसकी वफादार होती है, और वफादारी से देखिए मेहनत दिखाते हुए और स्कोर देखिए थोड़ी सी निराश रहेंगे, नाखुश रहेंगे भाई। 16 रन बना है, लेकिन अब तो कुछ रन जोड़ना होगा। लेकिन संजय माली मुझे लगता है इनसे बहुत कुछ उम्मीद रहेगा, 10 गेंद खेल चुके हैं। अब देखिए संजय माली यही बात बताए, इनसे अब बहुत कुछ उम्मीद रहेगा यहाँ से। क्या देर से इनका बल्ले से आया है चौका? हाँ देर से आया है, लेकिन दिखती इस ओवर को कितना लंबा बनाएंगे। संजय माली भी समझ चुके हैं कि अपनी टीम को अच्छा टोटल तक लेकर जाऊं कैसे। आगे निकले थे, स्टेप आउट करके आए थे यहां से। कितनी अच्छी गेंदबाजी देखिए, मैं तारीफ करना चाहूंगा। महागुरु उन्हें बैटर आक्रामक हो रहा है वो उनसे दूर रख रहे हैं। वेदांत तरे देखिए, जो रमेश तरे हमने बताया ना, उनके दादाजी के नाम की टी शर्ट है और दादाजी के लिए संघर्ष कर रहे हैं, और पिताजी मैदान के अंदर हैं। रमेश तरे भी जल्दी बल्ले का मुंह बंद किया यहाँ पर। स्वीप खेलना चाहते थे यहाँ से खड़े खड़े, और डॉट गेंद निकलता हुआ यहाँ से। युवा चेहरा, जोश है, जज्बा है, जुनून है यहाँ से। और एक चौका आया है। इस ओवर को देखते हैं 21 रन बना है। आखिरी गेंद है, चाहेंगे कि आखिरी गेंद में भी एक थोड़ा सा झलक हो जाना चाहिए। नहीं, ये तो मुझे लगता है तीसरी मर्तबा बल्ला घुमा लिया यहाँ पर, सिंगल लिए। बल्ला को लगाया, चेहरे पे लगाया। अंपायर देखिए थोड़ा दिक्कत में है, क्या पानी की जरूरत है यहाँ से। लग 22 रन यहाँ पर सुरक्षित है। संजय माली देखिए खिलाड़ी यहाँ से। भलाई टेनिस गेंद रहता है, लेकिन नाजुक जगह पर कभी कभी लग जाता है ना। होठों पे लीजिए, नाक पर लीजिए, आंखों पर लीजिए। ठीक, हरिग्राम क्रिकेट संघाचे संगणक उपस्थित आहेत. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ नारपोली क्रिकेट संघाच्या संगणकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. स्कोर की बात करेंगे। स्कोर देखिए यहां से, निराश रहेंगे भाई, निराश रहेंगे। एक 22 रन बना है। महागुरु सर कहते ना, लोग आपको हाई भी करेंगे और हेलो भी करेंगे। एक बार सफल हो जाइए भाई, इग्नोर करने वाले भी आपको फॉलो करेंगे। अगर आपने एक फाइटिंग टोटल कम से कम मैं कहूँगा 5 ओवर में तो 45 तो हम ढूंढते हैं, लेकिन वो ना मिल सका तो आखिरी हम 40 ढूंढते हैं, लेकिन वो ना मिल सका तो फिर उससे आखिरी जो स्टेज रहता है ना 35। तर या यंगस्टर नारपोली क्रिकेट संघ प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ त्रिशा दक्ष 11 वागेश्वर हरिग्राम क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जाईल. रोहितला आपण पाहतो. फील्डिंग लगाइए, फील्डिंग लगाइए. हरिग्राम ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच दीपक घरत यांचे सुपुत्र आहेत. तर एका बाजूला यंगस्टार नारपोली. दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा. सामना 4 षटकांचा असणार आहे. जल है तो कल है, लेकिन भाई कल हो चुका है, सुबह के करीब आ रहे हैं. महेश पाटील आमचे ऑर्गनायझर आहेत, ग्रामपंचायत सदस्य चिंचवली. बघूया नाणेफेकीचा कल कोणत्या संघाच्या बाजूने. यंगस्टार नारपोली क्रिकेट संघाच्या बाजूने. संघ फक्त डिसिजन आपला. चला चलिए भाई, यहाँ पर वहां से इशारा हो रहा है तो फिर आप ही. सर गोलंदाजी करण्याचा निर्णय यंगस्टार नारपोली क्रिकेट संघाने निर्णय ते स्वीकारलेला आहे आणि फलंदाजीसाठी हरिग्राम क्रिकेट संघाला प्रथम दर्शनी आमंत्रित केलेला आहे. महागुरु सर ये चीज टीम से पूछकर आ सकते थे, लेकिन टॉस बॉक्स में अगर इंतजार वेट कर रहे हैं यहाँ से, नहीं पहले पूछ के आ जाइए, कोई बात नहीं. क्योंकि अब बात करेंगे ग्रामीण का आ जाए ना पूरी टीम का. ये चलिए भाई, आखिर में देखिए कहते ना, भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही 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 तबाही. था स्कोर देखिए जाकर पहुंचा है 28 रन. थोड़ा सा आवाज चेंज हुआ, गया कम हो, थोड़ा सा कम.
भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही मचाता है। 28 तक पहुंच गए भाई। पहला गेंद के बड़े के वार कर दिया। ओवर को कितना लंबा बनाएंगे, संकेत गायकर अनुभव है इनके पास है। हाँ फिर से एक बार खींचे, लेकिन देखते हैं क्या एलिवेशन मिला यहां से। हाँ भाई एलिवेशन भी मिल गया यहां से। रुकावटें आती है सफलता की राह में, ये कौन नहीं जानता। फिर भी वो हार नहीं मानता है, फिर भी वो मंजिल पाई लेता है जो कभी हार नहीं मानता। करेंगे पर गहरा करेंगे। दो छक्का के साथ देखिए 34। जो बात हमने छेड़ा था ना कम से 35-40, अब तो मुझे लगता है ये सपना देखना शुरू कर दिए होंगे कि 45 है। सबसे बेस्ट रहता है एक लो फाइटिंग टोटल, जो गेंदबाज के लिए एक मौका रहता है, मूवमेंट रहता है 45। अगर उससे नीचे है तो फिर 40। अगर उससे एकदम कहते ना चमत्कार है तो नमस्कार वो 35 में आपको चमत्कार करना होगा, 40 में आपको मेहनत करना होगा। और ये चलिए तीसरे के लिए गए, लेकिन इस बार देखिए संपर्क इतना अच्छा नहीं वहां पर। संकेत गायकर दो छक्का खाने के बाद विकेट लेते हुए यहां से कहते ना सक्सेस पाने के लिए एक्शन की जरूरत है, और बैटर थे एक्शन में, लेकिन संकेत आ गए रिएक्शन में। निराश है, तीसरे छक्के के लिए गए थे, लेकिन कुछ समय के लिए काम कर दिए भाई। कहते ना जख्म पर थोड़ा मरहम लगा कर आए हैं, लेकिन देखते हैं उस जो मरहम है ना भाई जख्म, उसको क्या मिटाएंगे। यहां से आखिरी का गेंद बचा है 3। कहते ना खुद को मेहनत में फ्राई करो, अरे कोशिश एक बार नहीं बार बार करो, कामयाबी भी खुद आपकी कदम चूमेगी, लेकिन थोड़ा सा कॉन्फिडेंस लेवल हाई करो। अगर 40 के अंदर रोक लिए तो फिर खुश रहेगा टीम, लेकिन अगर उससे ऊपर गया तो फिर संकेत के ऊपर थोड़ी सी नाराजगी जताएंगे टीम। इतना अच्छा हमने 4 ओवर निकाला। ये आते आते देखिए पर दाग दिए भाई यहां से, यही तो बात बताया था। गेंद को पहुंचाया बहुत दूर 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 दूर, और अंपायर ने भी कर लिया 6 मंजूर। डीजे उड़ाइए फुर। और देखिए सागर पहुंच गया 40 रन, अभी भी 2 गेंद से भाई। आते आते छक्का दाग दिया भाई यहां से। यही तो बात छेड़ा था, खुद को मेहनत में फ्राई कर रहा है, अरे कोशिश एक बार नहीं बार बार कर, कामयाबी भी खुद आपकी कदम चूमेगी, लेकिन थोड़ा सा कॉन्फिडेंस लेवल हाई कर। बैटर का देखिए कॉन्फिडेंस है, लेकिन थोड़ा संकेत है अब इनकी कॉन्फिडेंस आ गई ना, फिर 2 गेंद अच्छा होगा। लेकिन देखते हैं यहां से डाउन किया है उनकी कॉन्फिडेंस को, लेकिन क्या कुछ होगा, क्रिकेट है भाई। अब देखिए पटकी हुई गेंद डाले भाई, बाउंसर डाले यहां से। अंपायर ने बता दिया तीखा बाउंसर, तीखा बाउंसर शायद यहां पर बैटिंग टीम ने देखिए चेक करने के लिए वाइड के लिए यहां पर देखिए DRS मांग कर लिया पर। चलिए तीसरे अंपायर यहां पर जोड़ेंगे यहां पर सचिन खड़ू सर या संदीप पालकर सर। वक्त देखिए यहां पर सबको मिलता है जिंदगी बदलने के लिए, पर जिंदगी दोबारा नहीं मिलती है वक्त बदलने के लिए। चलिए अंपायर सचिन खड़ू सर। चलिए सचिन खड़ू सर। चलिए सचिन खड़ू सर आपको हम समझा देते हैं। पहला अंपायर का कॉल था, फिर डिलीवरी है, लेकिन बैटिंग टीम DRS के वाइड है।
चैलेंज किया उन्होंने वाइड के लिए। चलिए रिबो यहां पर सक्सेसफुल वाइड दिया गया यहां पर से। देखिए तीसरे अंपायर यहां पर बाउंसर का वाइड दिया यहां से, बाउंसर का वाइड दिया यहां से ऊपर, बाउंसर का वाइड दिया यहां पर तीसरे अंपायर। लेकिन से नवनाथ देखिए यही बात कर रहे हैं यहां से कि मेन अंपायर देखिए वही बता रहे हैं कि हमने लाइन क्या पकड़ा था लेकिन थोड़ा सा स्क्वायर लेके अंपायर देखिए सहमत नहीं थे, लेकिन इसलिए देखिए डीआरएस लिया गया था। जब डीआरएस लिया गया दोनों चीज को देखा गया और तीसरे अंपायर ने बाउंसर अतिरिक्त था, उछाल था यहां से दूर से खेला हुआ है, गैप है भाई यहां से, गैप है यहां पर देकर जाएगा ओवर लंबा। देखिए यहां से क्या रोका गेंद को भाई यहां से, ना भूतो ना भविष्य, अगर ये गेंद को रोका है देखते हैं यहां से अंपायर नहीं, अंपायर देखिए यहां पर सुरक्षित है फील्डर भाई यहां से, वहां पर भी देखिए इशारा आ गया भाई। नारपुली टीम देखिए यहां पर जानकारी थी यहां से कि सेफ है यहां से फील्डर से, अच्छा है पर लेकिन संकेत का देखिए ओवर बहुत महंगा ओवर चलता हुआ, मुझे लगता है यहां से खुश रहेंगे। 3 ओवर में रन नहीं आया था, अभी देखिए 44 तक है, अगर छक्का लगा है तो 50 तक है, फिर काम कहते हैं ना 25, वो 25 नहीं 50 हो जाएगा काम है। लेकिन संकेत का देखिए महंगा ओवर, बताएंगे ओवर में उन्होंने कितना रन उठाए, अभी तक 3 छक्के खाए हैं। लेकिन आखिरी देखिए सुबह का भूला अगर शाम को घर वापस आ जाए उसे भूला नहीं कहते हैं, लेकिन से 44 रन बनाए, 45 के टारगेट है, एक फाइटिंग टोटल तक पहुंच गए। जो बात छेड़े थे, जो पहला फाइटिंग टोटल रहता है क्या वो फाइटिंग टोटल तक पहुंचे। गेंदबाज चुनौती कर सकते हैं यहां से गांव देवी किरोली टीम के लिए, लेकिन देखते हैं ये सब सुनने के लिए चाहेंगे। भलाई देखिए टारगेट बड़ा नहीं है, लेकिन से कितना बड़ा बनाएंगे या आसान बनाएंगे। जय भोसले सर देखिए एक बुलंद आवाज है, पहाड़ी आवाज है, तूफानी आवाज देखिए यहां से। भारताचा खेळ संपला, जिथे बॅटिंग करत असताना पाहायला मिळाले टार्गेट आहे या मॅच मध्ये ते 45 धावसंख्येचा। चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊ द्यात। वागेश्वर प्रसन्न, धीरज भाई, बियर शॉप, शंभू, रायबान 11 किवाळे।
चला आघाडीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायला हवी. गावदेवी किरवली टीम आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहोत. एक माफक धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 5 षटकांचा खेळ अर्थात जिथे येणारे 30 बॉल आणि 45ची आवश्यकता आहे. 30 चेंडू आणि 45 धावा. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहोत. सागर पाटील आणि त्याच्या साथीला राकेश तरे आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. उमेश माळीला आपण पाहतो पहिले षटक हातात असताना. पहिल्या षटकाच्या दरम्यान उमेश गोलंदाजी मार्कमध्ये दाखल झालाय. सामना अगर जरी आपण पाहिला ना की जवळपास छोट्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल किंवा छोट्या धावा रोखायच्या आहेत, परंतु त्या वेळेला चांगला सामना नेहमीच होतो. चित्तथरारक लढत निश्चित अनुभवायला मिळेल, कारण लो स्कोरिंग मॅचेस हे शेवटच्या बॉलपर्यंत जाणारे सामने हे नेहमी पाहायला मिळालेत. गावदेवी किरवले टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानावरती दाखल झालेले आपण पाहतोय. पहिली जोडी पहिल्या षटक उमेश गोलंदाजी मार्कवरती दाखल होईल. सामन्याला होईल सुरुवात. आपण पाहतो एक मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा, अर्थात माजी उपसभापती तालुका चिटणीस चषक 2025. पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीतील आणखीन एक महत्वपूर्ण सामना, अर्थात 6वी लढत आपण अनुभवतो आहोत. पहिला बॉल राकेश तरे ऑन स्ट्राईक. उजव्या शीच्या बाहेर हलक्या हाताने कट केला. क्षेत्ररक्षक आहे डीप एक्सा कबरला. चेंडू ट्रॅव्हल झाला. 2 धावा कंप्लीट करण्यात आल्यात. तिहेरीचाही प्रयत्न करण्यात येतो. अगदी राकेश तरे इंटरेस्टेड होता ही धाव घेण्यासाठी. तो पुढे सरसावला होता. त्याला ही धाव घेणं गरजेचं वाटत होतं, परंतु इथे थांबवलंय. संगम मताने दोन्ही खेळाडूंनी शेवटा हा निर्णय घेतला की शेवटच्या क्षणाला की ही धाव होऊ शकणार नाहीये, थांबणं गरजेचं आहे. जिथे मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये एक दुहेरी धावा घेत असताना संघाचं धावफलक हलतं ठेवत असताना भागीदारी रचणं ही बाब महत्वाची राहील. जर विकेट गमावल्या छोटेखानी लक्ष्याचा पाठलाग करत असताना त्या वेळेला संघ अडचणीमध्ये येतील. उजव्या शीच्या बाहेरचा बॉल इथे मात्र काय वेगाने टाकलाय. कोण पहा, दृष्टिकोन त्याहूनही अधिक चांगला आहे. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय उमेश माळी. खरं तर उमेशची ही गोलंदाजी पाहता एखादा इंजिनिअरिंग जेवढा काटकोनाचा वापर करत नसेल तेवढा चांगला कोणाचा वापर त्याने केलाय. यावेळेला देखील वेगवान चेंडू पाहायला मिळतो आहे. मी आधीच उल्लेख या गोष्टीचा केला होता की छोटेखानी लक्ष ज्या वेळेला राहतं ना त्या वेळेला टेन्शन नेहमीच वाढतं, कारण सामना लो स्कोरिंग मॅचेस शेवटच्या बॉलपर्यंत जाताना पाहायला मिळतात. धडपण आली आहे ती झुगाराव्या लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमला, कारण आपण देखील मेहनत केली आहे, प्रॅक्टिस केली आहे.
वेळ आपलीही येईल आणि वेळ बदलायला क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती वेळ लागत नाही मुळात. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने कोलात पुन्हा एकदा हा चेंडू दिशाहीन राहिलाय. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते. अतिरिक्तच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल जिथे धावफलकावरती 3 आहेत. षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावरती पाहायला मिळतं उमेश माळीचं. डावखुराताचा गोलंदाज हा नेहमी घातक असतो किंबहुना अगदी त्याच्या दृष्टिक्षेपातून आपण पाहिलं तर त्याला देवाचा वरद हस्त लाभलेला आपण पाहिलाय. चांगल्या टप्प्यावरती उमेश माळी गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतं. वाईट यॉर्कर त्याने आता आल्यात. यावेळेला देखील कोलाट टाकला, समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. लोअर फुलटॉस बॉलवरती क्षेत्ररक्षक तिथे पुन्हा एकदा चाच पडतोय. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन कंप्लीट. वेगाने धावले दोन्ही फलंदाज. पहिल्या 4 बॉलमध्ये 5 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्या. 1 अवांतर 2 डबल. संघाची धावसंख्या 5 वरती जाऊन पोहोचली आहे. पाच धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 5 ऑन दी बोट. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. काय भन्नाट वेगाने गोलंदाजी केली आहे. कलात्मकता त्याच्याकडे जी आहे ती आज सादर करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. प्रचंड वेग त्याच्याकडे आहे. टप्पा त्याहूनही अधिक चांगला पाहायला मिळालाय. चांगल्या टप्प्यावरती आणि वेगवान गोलंदाजीचा भन्नाट मारा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आणि अनुभवतो आहोत. 5 चेंडूवरती 5 आल्या होत्या. यावेळेचा बॉल खोलात टाकला. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज उमेश माळीने इथे रोखले प्रतिस्पर्ध्याला. 6 चेंडू आणि केवळ 6 धावा त्याने या षटकामध्ये खर्च केल्या. पहिल्या षटकाच्या अंती 6 धावा विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये गावदेवी किरवली टीम. पहिल्या षटकाच्या अंती 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. जिथे मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. दुसऱ्या षटकासाठी जिथे गणेश पारवे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना आपण पाहत आहोत. खरं तर पहिलं षटक काय भन्नाट वेगाने गोलंदाजी झाली. पहिल्या षटकामध्ये धावा रोखल्या गेल्यात. किंबहुना पॉवर प्लेच्या षटकामध्ये जो काही पॉवरफुल समाचार बॅटर घेतात किंबहुना मुक्त छंदातली अशी बॅटिंग करतात ती करू दिलीच नाही. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली उमेश माळीने. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान गणेश याला पाचारण करण्यात आलाय. स्ट्राईक एंडवरती यावेळेला बॅटर जिथे मात्र राकेश तरेला आपण पाहतो आहोत. खोलात टाकलाय. समोरच्या दिशेने खेळलाय. फ्लॅट पॅरलल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 6. आलाय षटकार. बारा धावा धावफलकावरती पहा. पहिल्या षटकामध्ये 6 बॉलमध्ये ज्या बॅटरने ज्या गोलंदाजाने खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना तर 6 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती 6 आल्यात. यावेळेला देखील आपण पाहतो चेंडू वळवलाय. क्षेत्ररक्षक तिथे यष्टीरक्षक स्वतः पाहायला मिळाले. चेंडूवरती वेगाने येत असताना पाहायला मिळतात. अर्थात रन्स आलेली नाही. डॉट बॉल. संघाची धावसंख्या 12 वरती. DRSचा कॉल करण्यात आलाय. तिसऱ्या पंचांना रेफर करण्यात आलाय. चेक इथे गोलंदाज आहे की नाही शैलीची शहानिशा होईल. चाचपणी करण्यात येईल. सामना चालू राहील. पंच तिसरे अगदी ऑब्झर्वेशन मध्ये आहेत. गोलंदाज आता मात्र ऑब्झर्वेशन मध्ये राहील.
12 बनल्यात. पहिल्या 2 बॉलवरती 6 धावा येत असताना पाहायला मिळाल्या आहेत. पहिल्या 6 चेंडूवरती 6 आल्या होत्या. पुढच्या 2 बॉलवरती 6 आल्यात. एकंदरीत आपण पाहिलं तर 8 बॉलचा खेळ संपलाय. 12 धावा धावफलकावरती आघाडीची जोडी इथे जमू लागली आहे. पुढचा बॉल लेफ्ट ऑफ ओव्हर द विकेटने मिस टायमिंग आहे. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर खोलण्यात आला होता. डीप मध्ये होता क्षेत्ररक्षक. रन्स कंप्लीट करण्यात येतात. एकंदरीत 2 संघाची धावसंख्या 14 धावा. 45चा पाठलाग करत असताना 14 धावा धावफलकावरती आहेत गावदेवी किरवली टीमच्या विदाउट लॉस. आघाडीचे दोन्ही बॅटर आता मात्र संगम मताने रन्स कंप्लीट करतात. राकेश चरेला आपण पाहिलं तर चांगले स्ट्रोक अटेम्प्ट करतोय. पुढचा बॉल गोलंदाज खोलातला चेंडू टाकण्याचा प्रयत्न पाठीमागे ठेवला, वळवला देखील. उमेश हेच सांगण्याचा प्रयत्न करतो की बॅकअप द लेन चेंडू टाकायला हवेत. मी वरती उभा आहे आणि तेच इथे तर प्रथम दर्शनी असंच त्याच्या बॉडी लँग्वेजवरून वाटू लागलाय. एक चांगला चेंडू पाहायला मिळाला, वळवला देखील. डॉट बॉल आलाय. धावफलकावरती धावा त्या 14. 10 चेंडूचा खेळ संपला. पुढचा बॉल पुढे सासावलाय. बॅटची थिकेज आउटसाइड एज घेतली आहे. एक चिकी सिंगल कंप्लीट होईल. बॅकअप चांगला आहे. स्वतः क्षेत्ररक्षकाने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला होता. मॅच सहजासहजी दोन्ही संघ सोडणार नाही. तुल्यबळ, ताकदवान आणि ज्या वेळेला आपल्या ताकदीचा वापर चांगल्या दर्जाचा होतो ना त्या वेळेला विजेते संघ तेच राहतात. किंबहुना प्रत्येकाला आपला बळ ठाऊक आहे आणि या बळानिशीच इथे पंजा लढवला जाईल. कारण दोन्ही संघ त्याच तोलामोलाचे, त्याच ताकदीचे. मैदानाच्या आतमधील हे प्रदर्शन फार महत्वाचं राहील. धावफलकावरती 15 बनल्यात विदाउट लॉस. 11 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा 1 चेंडू येणं शेष. प्रेशर क्रिएट केलंय गोलंदाजाने. खरं तर गणेश पारवेला आपण पाहत आहोत. उजव्या यष्टीवरती काही चेंडू बॅकअप द लेन, काही चेंडू फुलर लेन. परंतु इथे एक महत्वाची बाब ही राहील की लेफ्ट हँडर बॅटर स्ट्रायकर एंडवरती आल्यात. बॅटची लिडिंग एज स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आलाय. त्याने झेल टिपलाय. बोल्ड अँड कॉट. फर्स्ट विकेट गोज डाऊन. फलंदाज क्रमांक पहिला बाद. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. जिथे मात्र आपण पाहिलं तर आघाडीचा फलंदाज सागर पाटील अगदी बाद होत असताना पाहायला मिळाला होता. पहिला चेंडू फेस करत असताना तो गोल्डन डकचा शिकार राहिलेला आपण पाहायला मिळाला. पहिला फलंदाज बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतला. परंतु इथून पुढे आता मात्र विकेट प्राप्त केल्यानंतर पुढची रणनीती कशी राहील याकडे कल राहील. कारण 18 बॉलचा खेळ इथून शेष आहे आणि 18 बॉलमध्ये 30ची गरज. मॅच बनली आहे. 10चा आस्किंग रन रेट राहिला आहे. करंट रन रेटचा एकंदरीत विचार केला तर सध्याच्या घडीला 7.50च्या करंट रन रेटने रन्स आल्यात. आस्किंग रन रेट 10 वरती जाऊन पोहोचलाय. राकेश चरे बॅटिंग करतोय. 11 बॉल 14 धावा त्याच्या बॅटमधून. 127चा स्ट्राईक रेट आहे. गोलंदाजी मार्कमध्ये उमेश माळीला आमंत्रित करण्यात आलाय. 1 षटक 6 धावा. विकेटची कमाई अद्याप जी झालेली नाही आहे. परंतु विकेट त्याला इथे मिळवाव्या लागतील. क्षेत्ररक्षणासाठी दाखल झालेला संघ मैदानाच्या आतमध्ये आपण केवळ टीमला पाहतोय. गोलंदाजी मार्कमध्ये उमेश पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. वेगवान गोलंदाज सेकंड स्पेल मध्ये. हा बॉल डिलिव्हर्ड करत असताना तो काही काळ थांबला. त्याने कदाचित रणनीती बॅटरची जाणून घेऊ इच्छित होता की काय असं तिथे बाटू लागले. कारण तो बॉल डिलिव्हर्ड त्याने केला नाही. तो थांबला, वेळ जाऊ दिली. काहीतरी विपरीत घडू नये यासाठी थांबणंही गरजेचं राहतं आणि इथे तो थांबलेला पाहायला मिळतो आहे. स्कोर कार्डवरती रन्स आहेत सध्याच्या घडीला 15. एक फलंदाज बाद. पुढचा बॉल क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. डीप मध्ये प्रोटेक्शन खोल ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. केबल सिंगल आली आहे पहिल्याच बॉलवरती. मागील 60 चेंडूमध्ये 7 धावा उमेश माळीने इथे खर्च केलेला पाहायला मिळाल्यात.
राजनजी पाटील आणि राज पाटील यांच्या माध्यमातून 1,500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 3 चेंडू 3 चौकार, 3 चेंडू 3 षटकार. धावफलकावरती त्या 16 एक फलंदाज बाद. गोलंदाजी मार्कवरती उमेश माळी पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. कोलातला होता, ऑन साईडला केले, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. सिंगल इथे निश्चित मिळेल. दुहेरीचा कोणताही प्रयत्न करण्यात आलेला नाहीये. पहा गोलंदाजीतली जी काही कल्पकता आपण म्हणतो ना, की किंबहुना जी आयुध हवी असतात ती सर्व गुण संपन्न असा गोलंदाज उमेश गोलंदाजी करतोय. 8 बॉलवरती केवळ 8 धावा त्याने इथे खर्च केलेला पाहायला मिळाल्यात. छोटे खाणी आव्हान असूनही आपण या धावसंख्या रोखता येऊ शकतात त्यासाठी तो प्रयत्नशील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. 8 बॉलमध्ये केवळ 8 धावा त्याने दिल्यात. काय भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय. डावखुरा त्याच्या गोलंदाजाला देवाचा वरदहस्त असतो आणि तो इथे निश्चित पाहायला मिळालाय. यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळण्यात आला. पुन्हा एकदा एक सिंगल इथे अवेलेबल आहे. क्षेत्ररक्षक तिथे चुकी करतोय. उमेशच्या अगेन्स्ट 2 धावा कंप्लीट झालेल्या पाहायला मिळाल्या, परंतु पुन्हा एकदा फेकी झाली आहे. क्षेत्ररक्षक करतायत तर करतायत काय, कारण गोलंदाज हतबल झालेला पाहायला मिळतो आहे. अशा रीतीच्या चुका तुम्ही करू शकत नाही. 4 आण्याची कोंबडी आणि 12 आण्याचा मसाला झालाय, कारण जिथे 1 होती तिथे 3 आल्यात मैदानाच्या आतमध्ये. आणि उमेशची ही देहबोली सारं काय सांगून जाते. तो जास्तीचा अग्रेसिव्ह झालाय, कारण त्यालाही ठाऊक आहे एक एक धाव फार महत्वाची आहे. मॅच बनवू शकते. 15 चेंडू आणि आता मात्र 25ची आवश्यकता मॅचमध्ये राहिली आहे. 15 चेंडू आणि 25 धावा. तो 1 तास लढतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या दर्जाची टप्प्यावरती त्याने गोलंदाजी केली आहे. पुढचा बॉल घेऊन उमेश माळी पुन्हा एकदा सज्ज होईल. पुन्हा एकदा कोला टाकला उजव्या बाहेर. बॉल पाहायला मिळतो. वेग चांगला आहे, टप्पा चांगला आहे, ॲक्युरसी त्याहूनही अधिक चांगली पाहायला मिळते आणि त्याचा आत्मविश्वास त्याला सारं काही सांगून जातोय. DRSचा कॉल करण्यात आला व्हाईट बॉलसाठी. बॅटिंग टीमने इथे चॅलेंज केलं अंपायरच्या डिसिजनला. व्हाईट बॉलसाठी चॅलेंज करण्यात आलं. खोला टाकलेला बॉल पाहायला मिळाला होता. नवनाथ याला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. नवनाथ गायकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 1 बॉलवरती 1 धाव त्याच्या बॅटमधून आलेली पाहायला मिळाली. तिथे सामना महत्वाच्या स्थितीमध्ये येऊन ठेपलेला पाहायला मिळतोय. 20-1 या बॉलचा रिझल्ट पेंडिंग आहे. या बॉलचा अजूनही रिझल्ट पेंडिंग आहे. 15 मध्ये 25 हव्या होत्या आणि इथे या गोष्टीची शहानिशा होते की चेंडू एक्झॅक्टली गेला तर गेला कुठून. पंचांनी निर्णय दिला होता की फेअर डिलिव्हरी आहे, परंतु बॅटिंग टीमने DRSचा वापर इथे करण्यात आलाय. आपण पाहतो आहोत माजी उपसभापती तालुका चिटणीस चषक 2025 ची ही दैदीप्यमान सोहळा. पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीमध्ये चित्तथरारक लढती आपण पाहायला अनुभवायला मिळाल्या. खरं तर प्रत्येकाला चुरशीचे सामने पाहायचे असतात. फेअर डिलिव्हरी डॉट बॉल. बॅटिंग टीमने DRS गमावलाय. बॅटिंग टीमने इथे DRS गमावलेला पाहायला मिळतो आहे. यापुढे कोणताही DRS बॅटिंग टीमसाठी अवेलेबल नसेल. धावफलकावरती रन्स आहेत त्या अर्थात 20. आता मात्र 14 बॉल 25ची आवश्यकता. 14 चेंडू आणि 25 धावा. पुढचा बॉल यावेळेला देखील उजव्या सीच्या बाहेर. बदल आली ते होऊच दिलेलं नाहीये. इतक्या वेगाने गोलंदाजी केली आहे की बॅट आणि बॉलचं संपर्क होऊ दिलेलंच नाहीये. मुळात अगदी वेगाने गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते. कौतुकास्पद कामगिरी मैदानावरती गोलंदाज उमेश माळीची, कारण एकंदरीत आपण पाहिलं तर तो दुसरं षटक हाताळतोय. या षटकामध्ये 5 बॉलमध्ये 5 धावा. मागील षटकामध्ये 6 बॉलमध्ये 6 धावा. 11 चेंडूवरती केवळ 11 धावा दिल्यात. भन्नाट वेगाने गोलंदाजी केली आहे. अफलातून कार्य. पुन्हा एकदा उजव्या सीच्या बाहेर. हा चेंडू दिशाहीन राहील. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. इफर्ट्स पहा त्याने काय लावली आहे, ताकद लावली आहे, जोर लावलाय आणि जोर आजमाईश मैदानाच्या आतमध्ये करत असताना उमेश माळी तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. मागून नकोस तू आधार, शोध तुझ तू दार, चाल पुढे तू एकला.
एकट्यानेच त्याला चालायचं आहे, मागे वळून पाहायचंच नाहीये मुळात, आणि त्या दर्जाचा खेळ त्याने केलाय. 11 चेंडूमध्ये 12 धावा त्याने खर्च केले, 21 बनल्यात. येणारे 13 बॉल, 24ची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा कोलात, यष्टीरक्षकाचा वेध, अपील, परंतु हा डॉट बॉल आलाय. 12 चेंडूमध्ये 12 धावा केवळ खर्च केल्यात. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा हकदार आहे उमेश माळी. या सामन्यामध्ये रंग भरले असतील ना तर तो एक मात्र खेळाडू आहे. रायगड प्रीमियर लीग सारख्या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने आपलं प्रदर्शन दाखवून दिलं आणि उमेश माळी हे ते नाव आहे ना, ते सध्याच्या घडीला चर्चेतील आहे. काय गोलंदाजी तिने केली, 2 षटक हाताळले, 12 बॉलमध्ये केवळ 12 धावा दिल्या. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा, आणि सामना जिवंत ठेवलाय त्याने. कारण येणारे आता समीकरण बदलू लागलेत या मॅच मध्ये. कारण आपण पाहिलं तर 12 बॉल आणि 24ची आवश्यकता राहिली आहे. 18 बॉलमध्ये 21 आल्यात, 12 मध्ये 24 बनवायच्या आहेत. समीकरण काही अंशी अवघड झाले. उमेशच्या माध्यमातून त्याने केलेली गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदी राकेश तरे 13 बॉल 18 धावा त्याच्या बॅटमधून आल्या, 138चा स्ट्राईक रेट. एकंदरीत सागर पाटील शून्यावरती बाद झाला, परंतु नवनाथ गायकर 4 बॉल आणि 1 धाव केवळ त्याच्या बॅटमधून आली आहे. त्याला उभं केलं मैदानावरती. कारण गोलंदाजीतली कलात्मकता आणि क्रिकेटची जी अ-आ-इ-न्य पर्यंत जाणत असताना गिरवणारा खेळाडू उमेश माळीने प्रतिस्पर्ध्याला रोखलंय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मनीष पालकरला आमंत्रित करण्यात आलाय. मनीष पालकरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. गोलंदाजी मार्कवरती कांचनजी पालकर देखील या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. मनीष पालकर गोलंदाजी मार्कवरती आहे. गुणलेखकांचे बाहुबली आणि आमचे जवळचे मित्र. परंतु मैदानाच्या आतमध्ये सामना बदलेल का? 12 बॉल, कशी असेल कोणाची वेळ? वेळ बदलायला वेळ लागत नाही. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू ऑन साइडला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळतीये, डबलचा प्रयत्न आणि दुसरी धाव. इथे महागडी पडू शकते. कदाचित घडलंय तरी काय या बॉलवरती? कोणाच्या बाजूने टाळ्या वाजल्यात, कोणासाठी शिट्ट्या वाजल्यात? मैदानाच्या आतमध्ये ज्या बाबी इथे घडत असताना पाहायला मिळाल्यात. कारण एकंदरीत फलंदाज बाट OUT रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का क्रमांक 2. एक चांगल्या दर्जाची बॅटिंग करणारा फलंदाज होईल इथे बाद. मध्ये बाद होत असताना पाहायला मिळाला. अगदी क्रिकेटमध्ये ज्याला एक नाहक बळी आपण म्हणतो त्या स्वरूपामध्ये त्याची विकेट त्याने गमावली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संकेत गायकर दाखल होतोय. 22ला 2 नेल्सन आकडा, डबल नेल्सन आपण स्कोरवरती पाहतो आहोत. 22ला 2, 2-2-2 स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतं. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिल्या बॉलवरती डबल घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालाय. 11 बॉल आणि आता 23ची आवश्यकता आहे. आपल्याकडे जरी काही धावा कमी असतील, बँक बॅलन्स कमी असेल, तरी देखील आपण या धावा लढवू शकतो. या लढवई या वृत्तीने मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करणारा संघ वागेश्वर प्रसन्न, धीरज भाई बियर शॉप, शंभू रायबान
11 किवाळे. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहे. आणि काय सुरुवात झाली या षटकाची देखील. मनीष पालकरने विकेट मिळवली आहे. सांघिक यश राहिलं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतो आहे. पुढचा बॉल घेऊन मनीष पुन्हा एकदा सज्ज होईल. हाफ ट्रॅकर ऑन साइडला पुल केलाय. चेडूला पाठवलं लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. खरं तर पळवाटा शोधण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने, परंतु इतका बॉल मध्यंतरी आपटला ना की मला वाटतं बॅटर जो आहे ना तो केवळामध्ये जाऊन पुन्हा येऊन मारला असता स्ट्रोक. इतका वेळ त्याच्याकडे होता. कारण हाफ ट्रॅकर बॉल तुम्ही हाताळलाय. बाहेर जाऊन चहा नाश्ता करूनही बॅटर येऊ शकला असता. इतकी मुभा त्याच्याकडे होती आणि अगदी सहजरित्या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर डाललाय. पुढचा बॉल मनीष पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला देखील गुडलेन स्पॉटवरती ठेवला. यावेळेला टप्पा थोडा पुढे ठेवला होता त्याने. उचळी घेतली चेंडूने. थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतो. डॉट बॉल आलाय. कारण उमेश माळीने या आधीच्या चेंडूवरती जसा चौकार आला त्याने लगेचच गोलंदाजाच्या जवळ गेला आणि काहीतरी कानमंत्र इथे दिलं. 26-2 सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहत आहोत. 9 चेंडू आणि 19ची आवश्यकता. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. 9 चेंडू आणि 19ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. मनीष चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल घेऊन चला घाई करा. थोडासा जास्तीचा वेळ तुम्ही खर्च केलेला आहात. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. यावेळेचा बॉल ऑन साइडला केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पहिली रत्नी आपण पाहतो आहोत. अद्याप एकंदरीत 6वा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय आणि 50 षटकार देखील कंप्लीट झाले या स्पर्धेचे. 50वा षटकार ठोकला फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर संकेत गायकरच्या बॅटमधून षटकार आलाय. 8 बॉल आता मात्र 13ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. 8 चेंडू आणि 13 धावा. या षटकामध्ये जिथे आपण रन्स येत असताना पाहायला मिळाल्या तब्बल 11 धावा आल्यात. सामना होता कुठे आला कुठे. टेन्शन वाढत चाललंय. 8 बॉल आणि 13ची गरज. चला हलगर्जीपणा जास्तीचा धावतोय कारण टाइमच्या बाबतीत आपण सहकार्य करणं बंधनकारक राहील. स्कोर कार्ड वरती धावा जिथे आपण पाहिल्या तर सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चला चेंडूची वाट पाहिली जाणार नाही. पंच जो बॉल आहे त्याच्यावरती मॅच होईल. आयोजकांच्या माध्यमातून या सूचना आहेत. कारण चेंडूची वाट पाहत राहिलो तर कदाचित आपल्याला पहाट जास्तीची होईल. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. 32-2 झाल्यात. 8 चेंडू आणि 13ची गरज. पुढचा बॉल यावेळेला वेगाने टाकला. थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. दडपण बनवली आहेत. 7 बॉल 13ची आवश्यकता. डॉट बॉल आलाय. यष्टिरक्षक क्लोज आला आणि त्याचं दडपण अननेसेसरी बॅटरवरती पडत असताना आपण पाहिलंय. येणारे 7 बॉल 13ची गरज. चांगल्या दर्जाची गोलंदाजी जरूर झाली आहे कारण षटकार चौकार आले जरूर या षटकामध्ये. 7 बॉल आणि 13 धावा. संकेत स्ट्रायकर इनवरती आहे. हा बॉल तितकासा महत्वाचा राहील. या मॅचचं भवितव्य इथे समजून येईल कारण या मॅचचा रिझल्टसाठी हा बॉल महत्वाचा आहे. पुढचा चेंडू गोलंदाज काही काळ थांबलेला पाहायला मिळालाय. तो थांबला कारण पुढचा बॉल टाकणं हा तितकासा महत्वाचा आहे.
पुढच्या बॉलवरती कदाचित जास्तीच्या धावा इथे खर्च होऊ नये याकरिता थांबणंही त्याला गरजेचं होतं. पुढचा बॉल घेऊन मनीष पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. रन्स आल्यात तर 32, 2 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. संकेत आल्यानंतर तो येताना रन्स देखील घेऊन आलाय. खोलातला बॉल आहे, समोरच्या दिशेने खेळलाय, ओव्हर दी बॉलर हेड, षटकार. आता मात्र 7ची गरज राहिली आहे मॅच मध्ये, कारण जिथे सामना आपण पाहिला ना तर 12 बॉल 23ची आवश्यकता असणारी मॅच या षटकामध्ये रन्स नाही तर गोलंदाजाला अक्षरशः दूध धुतलंय. 2 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल येत असताना पाहायला मिळाली. 6 बॉल आणि 7ची गरज. एक चुरशीची लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. अनेक वेळेला मोठ्या धावसंख्येचा पाठलाग लिलया होतो, परंतु ही बाब ते इतकीची निदर्शनास आणू इच्छितो की रन बॉल इक्वेशनची मॅच जी आहे ना ती शेवटच्या बॉल पर्यंत जाते. मैदानावरती त्या गोष्टी घडतील का? गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होतोय. मयूर गायकरला इन्व्हाइट करण्यात आलं, डेट ओव्हर स्पेशलिस्ट. तो गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. 6 बॉल 7ची गरज आहे. उमेशने अद्याप सामना सोडलेला नाही आहे. तो प्रत्येक गोलंदाजाला जबाबदारीने साऱ्या गोष्टी इत्तमभूतपणे सांगतोय, कारण मैदानावरती आपण अजूनही संपलेलो नाही आहे, किंबहुना ही मॅच देखील संपलेली नाही आहे. आपण उभे राहणं गरजेचं राहील. शेवटच्या बॉलपर्यंत लढवय्या वृत्तीने मैदानाच्या आतमध्ये खेळणं हे केवळ गावासाठी आणि या केवळ गावाच्या हितासाठी महत्वाचं राहणार आहे. हाफ ट्रॅकर बॉल, बॅटची लिडिंग एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक दूर आहेत, परंतु रन्स इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल्या. ते एकंदरीत 2 पॅकेंट एरिया होता. गावदेवी किरवली टीम आता मॅच मध्ये शिरकाव करते. रन बॉल इक्वेशन, 5 बॉल आणि 5ची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम राहिलाय. 45 धावांमध्ये देखील इथे अगदी दमछाक आणली या संघाने. केवळ 45 धावा होत्या आणि त्या बनवण्यामध्येही दमछाक झालीये गावदेवी किरवली टीमची. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी द्याली, विकेट संपादन करण्यात आल्या, परंतु 1 ते 2 मिस्टेक कुठे ना कुठेतरी मॅच मधून बाहेर घेऊन गेल्यात. त्या संघाला मैदानाच्या आतमध्ये केवळ टीमला सामना बनेल का? पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. नवनाथसाठी यावेळेचा बॉल, मॅच फिनिश, सामना संपवला. एका षटकामध्ये कार्यक्रम केलाय. लांबलचक षटकार त्याने ठोकला.